दोडामार्ग तालुका लिचंड प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं एक सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन अबाव 40 वर्षावरील सर्व खेळाडू या मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळाले. तब्बल मागची 2 दशकं ज्या खेळाडूंनी गाजवली ते सर्व खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आत एकत्र येऊन एक सुंदर असं आयोजन मैदानाच्या आत पाहण्यात मिळालं. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये कैलासवासी वडील बाबाजी आयरे व आई कैलासवासी अनुसया आयरे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र आयरे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये व चषक प्रथम व द्वितीय चषक श्री कैलासवासी आई समाधिनी महाजन यांच्या स्मरणार्थ श्री राकेश महाजन यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येत आहे. तृतीय क्रमांक रोख रुपये 2,500 व चषक पुरस्कर्ते आहेत नरेश आत्माराम गावकर करपाल गोवा. चतुर्थ क्रमांक रोख 2,500 व चषक पुरस्कर्ते आहेत नरेश आत्माराम गावकर करपाल गोवा. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर उत्कृष्ट झेल प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कर्ते दोडामार्ग तालुक्याचे नगराध्यक्ष सन्माननीय चेतनजी चव्हाण यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येते. हे पारितोषिक सर्वाधिक चौकार रोख रुपये 501 रुपये व चषक पुरस्कर्ते आहेत चंद्रकांत आयनोडकर. स्पर्धेसाठी लागणारे चेंडू पुरस्कृते आहेत ते म्हणजे संजय दुबळे व सन्माननीय गौरीश टोपले यांच्याकडनं. स्पर्धेसाठी पाहण्याची व्यवस्था ज्यांनी पाहिली ते पाहण्याची सोय ज्यांनी केली ते पुरस्कर्ते आहेत सन्माननीय मनोज पारसेकर. दोन्ही दिवस ज्यांनी जेवणाची व्यवस्था पाहिली जेवण ज्यांनी पुरस्कृत केलं ते अन्नदाते आहेत. ते पहिला दिवस मंडळाकडनं जेवणाची व्यवस्था पाहण्यात आली. दुसरा दिवस आणि आजचा अंतिम दिवस जी जेवणाची सोय ज्यांनी केली ते सन्माननीय शाणी बोर्डेकर व श्री प्रवीण गवस यांच्याकडनं तसेच चंद्रकांत मयेकर यांच्याकडनंही सोय करण्यात येते आहे. ते सर्व दात्यांचे मी आभार व्यक्त करतोय. ज्या स्टेजवर ट्रॉफ्या पाहिल्या जातात समालोचन कक्ष जो उभारण्यात आला त्या स्टेजची व्यवस्था पुरस्कर्ते आहेत बाबा मयेकर यांचा पण मी आभार व्यक्त करतो. घेऊन जातो मैदानाच्या आत. नाणेफेक थोड्याच वेळात केली जाईल. हस्तांदोलन होतंय त्याच दरम्यान सर्व खेळाडूंचं मान्यवरांच्या हस्ते आजच्या दिवसातला शेवटचा सामना अंतिम सामना मेगा फायनलचा सामना समाधान 11 बेडशी विरुद्ध बाबूसो 11 या दोन संघादरम्यान. तब्बल 8 संघ या मैदानात याच प्रीमियर लीग मध्ये सामील झाले होते. त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचलेले हे दोन संघ बाबूसो 11 आणि समाधान 11 बेडशी हे दोन संघ मैदानाच्या आत थोड्याच वेळात नाणेफेक होते. दोन्ही संघादरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. नाणेफेक होते त्याच दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकतोय तो म्हणजे बाबूसो 11 नाणेफेकीचा कौल जिंकतो. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय तुम्ही बेटी. समाधान 11 नाणेफेकीचा टॉस जिंकतोय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे बाबूसो 11 या संघाला. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकावर 5 गोलंदाज. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं आणि हे विवरण सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित केलं जात आहे मायक्रोफोनवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ व्हॉइस अशोक नाईक सर यांना.
जयचा घड्याळ हा या संतोष और संतोष के साथ श्री कृष्ण। देखना होगा सामने से पहला ओवर लेकर गेंदबाजी के लिए कौन आते हैं। बाबूसो 11 क्रिकेट टीम की ओर से जो पावर प्ले का ओवर जारी रहेगा वो गेंदबाजी के लिए देखना होगा किनके हाथों में गेंद सुपुर्द की जाती है। संतोष और संतोष के साथ श्री कृष्ण, ये जोड़ी मैदान पर ओपनिंग जोड़ी। समाधान क्रिकेटर्स टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है। सामने फील्डिंग के लिए मैदान पर उतर चुकी है बाबूसो 11 क्रिकेट टीम। खेल की शुरुआत दोनों अंपायर मैदान पर जुड़ चुके हैं और देखना होगा पहला ओवर लेकर जो पावर प्ले का ओवर रहेगा वो लेकर कौन आते हैं गेंदबाजी करने के लिए। अर्जुन गवस दिखाई देते हुए गेंदबाजी करने के लिए। तो दो फील्डर है बाहर 30 यार्ड सर्कल से, एक मिड विकेट बाउंड्री पर और एक है लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। ये दो फील्डर है सीमा रेखा पर तैनात। बाबूसो 11 क्रिकेट टीम मैदान पर फील्डिंग कर रही है। सामने टॉस जीता बल्लेबाजी कर रही है। अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का। समाधान क्रिकेटर्स बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज संतोष और नॉन स्ट्राइकर एंड पर कृष्णा और पहली गेंद फाइनल मैच की। बैकफुट पर कट करना चाहते थे, ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ समाधान क्रिकेटर्स का। बहुत एक सुंदर आयोजन, दोडामार्ग लीजेंड्स ट्रॉफी। लगातार 2 दिन ये टूर्नामेंट जारी रहा इस मैदान पर। ये पुलर लेन की गेंद, बहुत अच्छी स्टंपिंग, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित थे बल्लेबाज। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। संतोष जो स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर श्री कृष्ण, ये ओपनिंग जोड़ी और स्कोरबोर्ड पर टोटल 1 रन बिना किसी नुकसान से। 5 ओवर का मैच है। देखना होगा एक 50-55 का टोटल, अच्छा टोटल रहेगा शाम के दौर में।
बाबूसो 11 क्रिकेट टीम के सामने एक लेग स्टंप से बाहर गेंद लाइन पर बट के वाइड बॉल का इशारा अंपायर का, और इस वाइड बॉल के साथ एक सिंगल और बढ़ गया तो 2 अतिरिक्त रन के साथ रन जो कि बनते हुए स्कोर बोर्ड पर टोटल 2 पर पहुंचा बिना किसी नुकसान से। अर्जुन गवस गेंदबाजी कर रहे हैं सामने से दूर वाले छोर से, राइट आर्म ओवर द विकेट, अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर यह नीचे रही, विकेट कीपर को भी बीट किया गेंद ने, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने 22 का इशारा और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 1 रन और मिला, स्कोर में 3 पर पहुंचा टोटल। पहला ओवर मैच का चलता हुआ मैदान पर। और सामने उड़ाया, बहुत ही बेहतरीन शॉट, सामने बिल्कुल बॉलर के ऊपर से गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। बहुत ही लाजवाब शॉट, ओवरपिच गेंद पर एक सुंदर शॉट, बल्ले के बीचों बीच सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, बिल्कुल कोई मौका नहीं था कैच पकड़ने का, और 4 बहुमूल्य रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। पहला चौका निकला जो बल्ले से निकला हुआ यह शॉट, और स्कोर पहुंचा 7 पर। ढेर सारी इनामें है, बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर, प्लेयर ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। और इस बार मिडिल स्टंप पर फ्लिक किया खूबसूरती के साथ, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, और एक लाजवाब शॉट, 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। एक अच्छी गेंद थी मेरे ख्याल से, लेकिन उस अच्छी गेंद को भी सफल होकर बल्ले के बीचों बीच, टाइमिंग लाजवाब रहा इस बार बल्ले और गेंद के बीच में, और 4 रन और मिल गए स्कोर के खाते में। स्कोर डबल फिगर में 11 पर पहुंचा टोटल बिना किसी नुकसान से। अर्जुन गेंदबाजी कर रहे सामने से, एक छोटा रनअप है 7-8 कदमों का, और सामने बल्लेबाज है संतोष। ऑफसाइड पर कट किया, इस बार देखना होगा एक सिंगल और 2 रन का इशारा। डिक्लेयर एरिया में गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री पर, और अंपायर का इशारा 2 रन का, और 2 रन मिले, स्कोर पहुंचा 13 पर। एक अच्छी शुरुआत मैदान पर बल्लेबाजी कर रही है समाधान क्रिकेट टीम। पहला ओवर जो पावर प्ले का, और अपने बॉलिंग बार पर अर्जुन अगली गेंद लेकर, इस बार विकेट कीपर के पैरों से टकराती हुई गेंद चली गई गली की तरफ, 22 का इशारा अंपायर का, और 1 रन मिला स्कोर के खाते में। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, जो पावर प्ले का ओवर वो समाप्त हुआ, और पहले ओवर की समाप्ति के बाद 14 रन बिना किसी नुकसान से। 5 ओवर का मैच देखना होगा, पहले बल्लेबाजी कर रहे टॉस जीतकर, अंतिम मुकाबला इस टूर्नामेंट का। और सभी दर्शक, सभी मान्यवर, आप सभी का स्वागत है जो टीम हिस्सा ली इस प्रतियोगिता में, जो टीम के मालिक, आप सभी का धन्यवाद। और उन्हीं के साथ यूट्यूब पर जो दर्शक जुड़ चुके हैं इस दोडामार्ग लीजेंड्स ट्रॉफी, जो मैच का मजा ले रहे हैं, मैच का आनंद ले रहे हैं, आप सभी का एक बार तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद। तो दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर फील्डिंग में तब्दीली और गेंदबाजी में भी परिवर्तन। पहले ओवर के बाद अर्जुन, 1 ओवर कोई मेडल नहीं, 14 रन और कोई सफलता नहीं। यशवंत उर्फ बाबू, वो गेंद बहुत ही शानदार बल्लेबाजी की, पिछले मैच में बिल्कुल एक ही बल्लेबाजी के साथ, अपने बल्लेबाजी के साथ अपने टीम को एक बड़ी जीत उन्होंने दिला दी, और वही आ रहे ऑलराउंडर खिलाड़ी है टीम के। फील्डिंग को जो कि परिवर्तन कर रहे हैं मैदान पर, क्योंकि पावर प्ले का खेल समाप्त हुआ और फील्डिंग दूर दूर दिखाई देती हुई मैदान पर। ऑन साइड पर अब डीप मिड विकेट बाउंड्री पर फील्डर को तैनात किया है, तो ऑफ साइड पर एक फील्डर को बढ़ा रहे हैं मिड ऑफ की तरफ। डिप स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर को तैनात किया है, और बाबू चले अपने बॉलिंग मार्ग पर। खुद का पहला, टीम का दूसरा ओवर। इस बार एक लेफ्ट शॉट कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन उतनी शानदार फील्डिंग एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, और जब तक थ्रो पहुंचता तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ 16 पर पहुंचा टोटल स्कोर बिना किसी नुकसान से। सोलह पर पहुंचा टोटल स्कोर। श्री कृष्णा स्ट्राइक पर अपना खाता खोलते हुए, ये शॉट ऑफ लेन गेंद, अच्छी गेंद, डॉट गेंद, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। विकेट कीपर के साथ सिलीमिडॉन के साथ एक बार फिर से यशवंत उर्फ बाबू अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। दूसरा ओवर मैच का मैदान पर जारी, 16 रन टोटल। ये ऑफ ब्रेक गेंद, ज्यादा टर्न हुई इस बार, वाइड बॉल का इशारा,
एक सिंगल बढ़ गया अतिरिक्त रन के साथ, ज्यादा टर्न हुई, थोड़ी सी लाइन पर खराब थी बिल्कुल, जो कि लेग स्टंप पर और टिप्पा खाने के बाद और कट होकर जो कि लेग साइड पर निकले। 1 रन मिला अतिरिक्त रन के साथ स्कोर के खाते में। थोड़े से स्कोरिंग में अगर बात की जाए तो अतिरिक्त रन ज्यादा हो रहे हैं। इस बार हवाई फायर, कैच का मौका, जय भोसले गेंद के नीचे, ओहो ये कैच छूटा जय भोसले की ओर से। शायद पकड़ते गुरु तो रिप्ले बार बार देखने को मिल सकता था। बिल्कुल, और महेश डोंगरे तो बिल्कुल दाद देते इस कैच के लिए। तो फिलहाल 18 पर पहुंचा एक सिंगल के साथ टोटल स्कोर बिना किसी नुकसान से। लेकिन दोस्तों प्रैक्टिस नहीं है, यह भी बात सच है। फुल टॉस, स्क्वायर लेग पर मौका कैच का, बहुत ही शानदार, बहुत ही शानदार कैच तो पकड़ा, अपना बैलेंस भी बहुत अच्छा रखा फील्डर ने, और पहला विकेट इसी के साथ। एक लोअर फुल टॉस, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग, और पहले विकेट का पतन होता हुआ मैदान पर। कैच को पकड़ा, स्कोर रुका हुआ 18 पर 1 विकेट के नुकसान पर, और नए बल्लेबाज प्रशांत फाटक मैदान पर जाते हुए आउट होकर वापस 2 चौके लगाए संतोष ने, 10 रन बनाए। श्री कृष्ण बल्लेबाजी कर रहे 3 पर, और श्री कृष्ण का साथ देने के लिए नए बल्लेबाज प्रशांत फाटक मैदान पर। संतोष आउट होकर वापस, संतोष आउट होकर वापस 10 पर 2 चौके लगाए। श्री कृष्ण 3 पर, और नए बल्लेबाज प्रशांत फाटक एक ऑलराउंडर खिलाड़ी है टीम के सामने, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। स्कोर 18, 1 विकेट पर। खेल दूसरे ओवर का यशवंत उर्फ बाबू सफलता दिलाते हुए अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद, सम्मानजनक खेला। आते आते एक सिंगल अपना खाता खोला इस 1 रन के साथ प्रशांत फाटक ने, और टीम को आगे बढ़ाया इस सिंगल के साथ। 19 रन पर पहुंचा टोटल। दूसरा ओवर जारी है, एक अच्छा ओवर चलता हुआ। ऑन साइड पर मारना चाहते थे, गेंद चली गई ऑफ साइड पर स्लिप की तरफ, और जब तक विकेट कीपर गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में, और 1 रन बना। खेल इसी के साथ समाप्त हुआ 2 ओवर का, और 2 ओवर के बाद टोटल हो चुका है 20 रन 1 विकेट पर। 20 लॉस ऑफ 1 विकेट। 2 ओवर की समाप्ति हुई, और 2 ओवर के बाद 20 रन पर पहुंचा टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में परिवर्तन, दादा रेडकर आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर, अपने फील्डिंग को थोड़ा सा ठीक ठाक कर रहे हैं, और सामने बल्लेबाज है श्री कृष्ण। राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। स्कोर 2 ओवर का खेल समाप्त हुआ 20 रन 1 विकेट पर। 10 रन प्रति ओवर के साथ रन बना रही है मैदान पर। इस बार ओवर पिच गेंद पर खेला, गेंद को ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, डीप स्क्वायर लेग पर गेंद उठाते, फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के पास। एक अच्छा थ्रो, एक सिंगल बना स्कोर में, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 21, 21 रन पर। 1 विकेट पर 21 रन। तीसरा ओवर, मुकाबला 5 ओवर का, फाइनल का मुकाबला बाबूसो 11 और समाधान क्रिकेटर्स के बीच में। नीलेश आसपास है तो कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। नीलेश आगे निकलकर खेला, इस बार स्क्वायर लेग पर फील्डर, पहला रन पूरा किया। दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज, और जब तक गेंद फील्ड होती तब तक तीसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और 3 रन पूरे हुए स्कोर के खाते में। थोड़ी सी मिसफील्डिंग स्क्वायर लेग बाउंड्री पर, और उसी के साथ और 1 रन, यानी टोटल 3 रन बने स्कोर में, और 3 रन के साथ स्कोर पहुंचा 24 पर। 24 लॉस ऑफ 1 विकेट, 24 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। लेग स्टंप से बाहर, अच्छी विकेट कीपिंग, वाइड बॉल नहीं, विकेट कीपिंग अच्छी इसलिए बाबू की और 1 रन बन सकता था अगर गेंद छुट्टी तो, और 1 रन बना स्कोर में वाइड बॉल के साथ, और टोटल बढ़ा 25 पर 25। फुल टॉस, सुंदर शॉट, लेकिन फील्डर है मौजूद मिड विकेट पर। गेंद को फील्ड करते 1 रन, दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज, और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में तब तक 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। धाव संख्या पुढे सरकते ती बरोबर
27 एक गडी बाद 27 षटक तिसरं प्रतिषटकामागे 9 धावांची सरासरी नाणेफेक जिंकून फलंदाजी करतोय ओ बहुत अच्छी गेंद बोल्ड हुए उस गेंद पर बहुत अच्छी गेंद दूसरा विकेट श्री कृष्ण आउट होकर वापस 27 लॉस ऑफ 2 विकेट सफलता मिलती हुई मैदान पर दादा रेडकर को इस विकेट के साथ 27 टोटल लॉस ऑफ 2 विकेट टोटल जो बल्लेबाजी में समाधान क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रही है और इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर प्रशांत फाटक का साथ देने के लिए नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय धावफलक 27 धावा 2 गडी बाद गुरु नवीन फलंदाज सज्ज होतोय यापूर्वीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी केली होती तो गुरु सज्ज होतोय आणि समोर मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर दादा रेडकर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय 27 धावा 2 गडी बाद ओव्हर पे चेंडू फटका फसलाय बघूया लॉंग ऑफला नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय आणि जोपर्यंत लॉंग ऑफ बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक घेतोय एक धाव दुसरी धाव बघूया 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते 2 धावांची भर धावफलक पोहोचलाय तो 29 2 गडी बाद 29 दोडामार्क लिजन्स ट्रॉफी एक सुंदर अशी स्पर्धा सलग 2 दिवस 40+ म्हणजे 40 वर्षावरील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत खरोखर खूप चांगले क्रिकेट मित्रांनो तुम्ही खेळताय आणि तुमचं खूप खूप धन्यवाद एक सुंदर आयोजन कमिटीचं मी पण आभार मानतोय की या स्पर्धेदरम्यान मला पण कॉमेंट्री करायची संधी दिलीत आणि खूप दिवसांनी काही जुने खेळाडू पुन्हा दिसले मैदानात तर सर्व खेळाडूंचा आभार खेळ समाप्त होतोय तो तिसऱ्या षटकाचा 3 षटकं समाप्त झाली धावफलक पोहोचलाय तो 30 धावा 2 गडी बाद उरलीत अजून 2 षटकं या सामन्यातील या इनिंग मधील गोलंदाजीत बदल होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय ऋषिकेश आपल्या समोर येतोय उर्वरित 2 षटकानंतर त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये गुरु चिटणीस आपल्या समोर येतील आणि मनोज गोलम आपल्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी या मनोज गोलम तर मित्रांनो मी अशोक नाईक या ठिकाणी थांबतोय तर चौथ्या षटकाला मैदानात प्रारंभ होतोय बघूया गोलंदाजीत काय बदल होतोय 30 धावा एकंदरीत धावफलक 2 गडी बाद 30 धावा 2 गडी बाद गोलंदाजीत बदल झालाय बॉलर कोण चौथं षटक टाकण्यासाठी अमित सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर 5 षटकांचा सामना अंतिम सामना लेग स्टंपरचा चेंडू टलवायचा प्रयत्न बघूया यष्टीरक्षक येतोय चेंडू परतीक करतोय वाईड बॉलचा इशारा होतोय म्हणजे एकंदरीत आमचे स्कोरर सांगतायत की हा सामना जो 5 षटकांचा तो जवळपास 6 षटकांचा होतोय मैदानात कारण वाईड बॉलमुळे सामना थोडासा लांबलाय 2 धावांची भर धावफलक पोहोचलाय तो 32 अल्टीपल्टीचा प्रयत्न फटका फसलाय थोडासा कमी वेगात टाकलेला चेंडू गती परिवर्तन चेंडू निर्धाव जातोय गोलंदाज अमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट समोर फलंदाज प्रशांत फाटक सुंदर फटका स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला चेंडू चौकार 4 धावांसाठी एक अप्रतिम फटका मिड विकेट बाउंड्रीला प्रशांतच्या बॅट मधून आणि मिळतायत 4 धावा समाधान क्रिकेटर्सला 5 षटकांचा सामना 50-55 धावांपर्यंत एक फायटिंग टोटल ज्याला म्हणता येईल एक समाधानकारक धावसंख्या नक्की आणि बघूया त्याच दिशेने वाटचाल करतोय मैदानात तो समाधान क्रिकेटर्स स्ट्राईकला सज्ज झालाय तो प्रशांत फाटक गोलंदाज अमित आपल्या बॉलिंग मार्कवर फटका फसलाय बघूया झेल टिपायची संधी मिड विकेटला परंतु थोडासा पुढे पडतोय चेंडू आणि त्याच दरम्यान मात्र पुन्हा एकदा 2 धावा दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत नॉन स्ट्रायकर एंडला गुरु स्ट्राईकला प्रशांत फाटक आणि गोलंदाज अमित धावफलक पोहोचलाय तो बरोबर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 लॉस ऑफ 2 विकेट 38 धावा 2 गडी बाद चौथं षटक मैदानात गोलंदाज अमित बाबूसो 11 मैदानात क्षेत्ररक्षण करतोय आडव्या बॅटनं एक आता मात्र एक सुंदर झेल टिपला जातोय गुरु आता मात्र हा झेल अतिशय उत्कृष्ट झेल टिपला जातोय आणि नक्कीच उद्या या झेलबद्दल चर्चा असेल गुरु तिसरा गडी हा तंबूमध्ये परततोय एक अप्रतिम झेल टिपला जातोय मिड ऑनला प्रशांत फाटक तंबूमध्ये परततोय वैयक्तिक एक चौकार त्याच्या बॅटमधून 10 धावा त्या अगोदर बाद झालाय तो संतोष ज्याने 10 धावा श्रीकृष्ण तंबूमध्ये परततोय 7 धावावर मैदानात गुरु फलंदाजी करतोय वैयक्तिक 3 धावावर आणि गुरुला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा आणखी एक मैदानात सज्ज होतोय ओमकार सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी धावफलक 38 धावा
3 गड्यांच्या मोबदल्यात. 38 लॉस ऑफ 3 विकेट. चौथा षटक गोलंदाज अमित. नवीन फलंदाज मैदानात आलाय तो ओमकार. तो सुंदर चेंडू, चांगला चेंडू, अतिशय अचूक लाईनवर ऑफ स्टंपवर. खेळावा की न खेळावा सोडून द्यावा या द्विधा मनस्थितीत. आणि थोडंसं यष्टिरक्षक पण पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात बाबू, यशवंत उर्फ बाबू, अगदी स्टंपला चिकटून फुलटॉस चेंडू. बघूया स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू भरपूर पुढे पडतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र त्या दरम्यान दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. धावफलक पोहोचलाय तो बरोबर 40. जे फटाके लावतायत मित्रांनो, थोडंसं 1 धाव कमी मिळते. फटाके लावतायत मित्रांनो, एक विनंती आहे, थोडंसं सांभाळा आणि सांभाळून फटाके लावा. आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 1च धाव पंचांचा इशारा झालाय. मैदानात मित्रांनो फेकू नका, फटाके मैदानात टाकू नका. 39 धावा टोटल. 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो बाबा मयेकर. बघूया या शेवटच्या षटकात एका बाजूनं 2 मोठे फटके अजून हवेत समाधान क्रिकेटर्सला, तर दुसऱ्या बाजूनं बाबूसो 11 क्रिकेट संघ मॅचमध्ये बऱ्यापैकी कमबॅक करतोय. कारण पहिल्या षटकात 14 धावा निघाल्या होत्या. ऑफ स्टंपरचा चेंडू, पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम षटक, शेवटचं षटक मैदानात हे सुरू असताना आखिरी ओवर का खेल. 40 रन 3 विकेट पर. ऑन साइड पर बहुत अच्छी स्टंपिंग, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित थे बल्लेबाज. यशवंत उर्फ बाबू बिल्कुल सफाई के साथ स्टंप्स को बिखेर दिया था, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित थे बल्लेबाज. कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं. स्कोर बोर्ड पर टोटल 40 रन 3 विकेट पर. बल्लेबाजी मैदान पर जारी है. समाधान क्रिकेटर्स टॉस जीतकर दोडामार्क लीजेंड्स ट्रॉफी. आज फाइनल का मुकाबला मैदान पर चलता हुआ इन 2 टीमों के बीच में. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवलंय ते सन्माननीय श्री बाळू आयरे यांचे या ठिकाणी आगमन होतंय. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय सर बाळू आयरे यांचं मान्यवर कक्षात या ठिकाणी आगमन होतंय. स्वागत तुमचं. आखूड टप्प्याचा चेंडू, एक मिड विकेटला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर बॅकअप होते. मिड विकेटला मिळतायत 2 धावा. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मैदानात दिसतंय. पुन्हा एकदा एकेरी धाव कमी मिळते, म्हणजे पंचांचा अगदी बारीक सारीक नजर प्रत्येक चेंडूवर. एकेरी धावांची भर ही धाव संख्येत पडते आणि या एकेरी धावेबरोबर धावफलक मात्र पोहोचतोय तो 42. 42. विनंती असेल सन्माननीय श्री रामकृष्ण धरणे. रामकृष्ण धरणे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला एक नम्र विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय श्री रामकृष्ण धरणे साहेब, आपल्याला विनंती. खरखर या स्पर्धेत तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि आपल्याला अगदी नम्र विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. तो इसी बीच अगली गेंद ऑफ स्टंप पर ओवर पिच गेंद, लेफ्ट शॉट मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर फील्डर. अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा मिड विकेट पर और चौथा विकेट चला गया मैदान पर. शानदार फील्डिंग की. स्कोर बोर्ड पर टोटल 42 लॉस ऑफ 4 विकेट. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. और एक नए बल्लेबाज मैदान पर. गुरु आउट होकर वापस, और गुरु के आउट होने के बाद नए बल्लेबाज राकेश महाजन. मान्यवर कक्षात आगमन झालंय. ज्यांनी यावर्षी प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी दिले ते आमचे सन्माननीय सर बाळू आयरे यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि लिजंड्स खेळाडू दोडामार्क, तुमच्यासाठी आणखी एक खुशखबर. पुढील वर्षासाठी जे पारितोषिक आहे 25,555 आणि त्या पारितोषिकाचा याच वर्षी याच दिवशी त्यांनी अगदी या ठिकाणी डिक्लेअर केलंय. आयरे साहेब, तुमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या.
पुढील वर्षी दुसरं पर्व असेल, याच मैदानात ही स्पर्धा खेळवली जाईल आणि याच उत्साहात, याच जोशात, याच आनंदात प्रेक्षक आणि खेळाडू तुम्ही सहभागी व्हा या स्पर्धेसाठी. अतिशय सुंदर स्टंपिंग खेळ समाप्त होतोय मैदानात आणि एकंदरीत 5 षटकं समाप्त झालीत. धावफलक 43-44 धावा बाबूसो 11 क्रिकेट संघासाठी. आणि मी मात्र रजा घेतोय, तुमचं पुन्हा एकदा आभार मानतोय सर्व खेळाडू, क्रिकेट रसिक, मान्यवर, की या एका सुंदर अशा स्पर्धेत खूप वर्षांनी मला पण सहभागी होता आलं दोडामार्गमध्ये या परिसरात. कारण भरपूर खेळाडू जे एक मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी ज्यांची कॉमेंट्री केली आणि पुन्हा योगायोग या ठिकाणी या मैदानात आला, तर सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, एकदा आभार मानतोय आणि मी या स्पर्धेत थांबतोय. वळूया दुसऱ्या इनिंगकडे. आमचे मित्र गुरु चिटणीस आपल्या समोर येत आहेत या स्पर्धेदरम्यान. 44 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. एक समाधानकारक धावसंख्या निर्धारित 5 षटकात. आणि बघूया या वर्षीचा चॅम्पियन संघ कुठला ठरतोय, बाबूसो 11 की दुसऱ्या बाजूनं समाधान क्रिकेटर्स. समालोचक म्हणून लाभलेले आमचे ज्येष्ठ समालोचक सन्माननीय अशोक नाईक सर यांचा आपण सन्मान करावा अशी आपल्याला विनंती करतो. सामन्याला होते सुरुवात. एकंदरीत 44 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 30 चेंडू 44 धावांची आवश्यकता असेल ती अर्थात बाबूसो 11 संघाला हा सामना जिंकायसाठी. हा सामना जिंकावा, दोडामार्ग लिजन लीगच्या पर्व पहिलाचा विजेतेपद ठरावा, विजेतेपदाच्या चषकावरती नाव करावा हा प्रयत्न असेल. बाबूसो 11 संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या प्लीज. बाबूसो 11, कारण 6 वाजायला आलेत, 6 वाजून गेलेत. काळोख पडलं तर बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही याची नोंद घ्या. आपल्यालाच फलंदाजी करताना या ठिकाणी काळोख होऊ शकतो. कृपया आमच्या विनंतीस आपण मान द्याल आणि लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्याल अशी अपेक्षा धरतो. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात ज्या 14 धावा निघाल्या होत्या त्यानंतर काय सुरेख कमबॅक झालंय ते गोलंदाजीमध्ये बाबूसो 11 संघाचं. आणि गोलंदाजांना दिलेली क्षेत्ररक्षकाने योग्य साथ एकंदरीत पहिल्या 5 षटकांच्या खेळात केवळ 43 धावांवरती रोखून ठेवलाय ते अर्थात समाधान क्रिकेटर्स संघाला, ते अर्थात बाबूसो 11 संघानं. आणि निर्णायक विजयासाठी या स्पर्धेच्या विजेतेपदावरती नाव कोरण्यासाठी, या पहिल्या पर्वाच्या या ठिकाणी या चमचमच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 44 धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरलाय तो बाबूसो 11 संघ. आम्ही नेहमीच सांगतो, ज्यावेळी आम्ही कॉमेंट्री करत असतो, समालोचन करत असतो, असे जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात ते नेहमीच चुरशीचे सामने होतात. आणि हाही सामना एक लो स्कोरिंगचा सामना निश्चितपणे चुरशीचा होईल का, की दुसऱ्या बाजूनं ज्या पद्धतीची फलंदाजी क्वालिफायर नंबर 1च्या राऊंडमध्ये बाबूने केली त्या फलंदाजीमध्ये सातत्य राखत आपल्या संघाला सहजगतीने तो विजय संपादन करून देईल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. 44 धावांचा पाठलाग आणि 44 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती निघालेली एकेरी धाव आणि एकेरी धावेनं या ठिकाणी धावसंख्येला झालेली सुरुवात ती माध्यमातून महादेवच्या. आता मात्र यशवंत स्ट्राईक एंडवरती जातोय, हलकेच त्या ठिकाणी टटावतोय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आपण बघतोय एकेरी धावेसाठी.
पहिल्या 2 चेंडूवर 2 एकेरी धावा काढून दोन्ही सलामीवीर फलंदाज आपापली वैयक्तिक खाती उघडतायत आणि संघाची धावसंख्या 2 चेंडूंच्या सांगतेकडेच नेऊन ठेवतायत ती 2 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत। पुढचा चेंडू कट केलाय, चेंडूचा प्रवास घोषित क्षेत्रामध्ये होईल, पंचांची खूण येईल ती एकेरी धावेची आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 3 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचली। पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक सावध सुरुवात मी तर म्हणतो या पॉवर प्लेच्या षटकात, ज्या षटकात खरं तर जास्तीत जास्त फटकेबाजी करावी, जास्ती धावा जमवाव्यात हा प्रयत्न असतो तो फलंदाजाचा, ते हे षटक आणि त्या षटकात प्रशांत पाठक याचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 4 चेंडूत अजूनही एकही चौकार एकही षटकार या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला त्यांनी मारू दिला नाही आहे। त्या मोबदल्यात केवळ एकेरी धावांवरती त्याला समाधान मानायला लावलाय आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की पहिला 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 4 अशी धावसंख्या धावफलकावर। या मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे निश्चितपणे हात समांतर होतील, हात समांतर झाले धाव मिळते ते अवांतर आणि अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या 5 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेले ते पहिल्या षटकातल्या पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर शफल झालाय, उजव्या यष्टीच्या बाहेर तिथून खेचलेला फटका, पंचांची खूण, निश्चितपणे 2 धावांचा अतिरिक्त बोनस या ठिकाणी मिळतोय तो संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या येऊन पोहोचली बघता बघता 7 धावांवरती। विजयासाठी विचार करूया, सरासरी प्रत्येक षटकात 9 धावांची आवश्यकता, त्यातील 7 धावा या पहिल्या 5 चेंडूत वसूल केल्यात त्या बाबूसो 11 संघानं। योग्य गतीनं या ठिकाणी मार्गक्रमण करताना दिसतोय बाबूसो 11 संघ या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये। पहिल्या षटकाची पॉवर प्लेच्या षटकाची सांगता होत आहे, या षटकात एकही चौकार एकही षटकार बसलेला नाही तरी देखील 8 धावा जमावण्यात यश प्राप्त करतायत हे दोन्ही सलामीवीर आपल्याला या मैदानावरती दिसतात ते बाबूसो 11 संघाचे, ते समाधान क्रिकेटर्स संघाविरुद्ध। पहिल्या षटकात 8 धावा झाल्यात, एकंदरीत पाठलाग करायचा आहे तो 44 धावांचा आणि एकंदरीत आता मात्र आवश्यकता आहे ती 24 चेंडू मागे 36 धावांची हा सामना जिंकण्यासाठी। प्रतिषटक 9 धावांची सरासरी धावगती आवश्यक, 9 धावा प्रत्येक षटकामागे पाहिजेत तर निश्चितपणे एखादा चौकार याची नितांत आवश्यकता। नाहीतर मागच्या षटकात ज्या पद्धतीची एकेरी दुहेरी धावांवरती भर टाकत 8-9 धावा जमवल्या त्या पद्धतीच्या तरी धावा या ठिकाणी या येणाऱ्या चेंडूंच्या खेळामध्ये या फलंदाजांना जमवाव्या लागतील जर या चषकावरती या विजेतेपदावरती नाव करायचं असेल तर। दुसऱ्या बाजूने एक टिचून गोलंदाजी करावी लागेल, एखादं षटक 2-3 धावाचं कमी धावसंख्येचं या ठिकाणी फेकावं लागेल गोलंदाजांना तर निश्चितपणे त्यांचंही आव्हान परतून लावू शकते। 24 चेंडू 36 धावा असं असेल विजयाचं समीकरण। गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज संदीप, फुलर लेन पद्धतीने चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका, केवळ एकेरी धावेवरती समाधान। फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू मागे आलाय, चेंडू अडवलाय, एकेरी धाव मात्र काढण्यापासून रोखून ठेवू शकला नाही। परिणामी घातलेली एकेरी धावीची भर संघाची धावसंख्या आता मात्र 9 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले। दुसरा षटकाचा खेळ जो की या मैदानावरती जो सुरू आहे, एकंदरीत 44 धावांचा पाठलाग करताना उतरलाय मैदानावरती तो बाबूसो 11। पुल करण्याचा प्रयत्न शफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर, तिथून खेचून फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न तो फलंदाज यशवंत कडून, परंतु दुसऱ्या बाजूने मी कौतुक करेल संदीपचं, जसा बघितला यशवंत सफल होतोय आपला लाईन लेंथ मध्ये बदल घडून आणत यशवंतला तो फटका खेळू देणार नाही हा मनसुब्यानं टाकलेला चेंडू ज्याची गणना ही निर्धाव म्हणून केली गेली ही धावफलकावरती। फुलटॉस चेंडू त्याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न गेलाय डीप स्क्वेअर लेगला, पहिली धाव तर पूर्ण केली गेली आणि मला वाटतं केवळ एकेरी धावेवरती समाधान। आता मात्र शिफ्ट करावे लागतील गेअर, एकेरी दुहेरी धावांवरती काय होणार नाहीये, प्रत्येक षटकात एखादा मोठा फटका खेळण्याची नितांत आवश्यकता विचार करायला गेला बाबूसो 11 संघाचा। ओव्हर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय चांस यांच्याकडून, ओव्हर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक। कोणत्याही गोलंदाजाला एका षटकामध्ये जर 3 गडी बाद केले अर्थात ओव्हर हॅट्रिक केली तर चांद यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय। आपलंही मनापासून आभार चांद साहेब, या ठिकाणी या 40 वर्षावरील खेळाडूंचा उत्साह तुम्ही या वाढवतायत या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये। प्रेक्षकांची तोबा गर्दी या सामन्यामध्ये या लिजन खेळाडूंचा गेम बघण्यासाठी या भेडशीच्या या क्रीडा संकुलाच्या मैदानावरती। धावसंख्या 11 धावांवरती स्थिरावलेले, शफल झालाय, मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे तिथे संतोष, मला वाटतं त्याच्याकडनं चेंडू अडवला जातोय
परतीची फेक केली जाते तोपर्यंत एकेरी धावेची भर आणि ओव्हरथ्रो होतो आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव, अजून एक ओव्हरथ्रो झालाय आणि एकंदरीत बघा धावा किती येतील. 4 धावेचा इशारा एकंदरीत या ठिकाणी केलाय पंचाने. ज्या फटक्यातून खरं तर फक्त एकेरी धावेची अपेक्षा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये असलेला ताळमेळाचा अभाव आणि प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त स्वरूपात 3 एकंदरीत 4 धावांचा बोनस ह्या एकंदरीत हा मिळतोय. धावसंख्या 4 धावांच्या मोबदल्यात येऊन पोहोचली. 15 धावांच्या टप्प्यावरती दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावरती प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू एकंदरीत असेल शिल्लक या षटकातला. 15 अशी धावसंख्या. मारलाय फटका, गेलाय चेंडू, जातोय लॉंग लेगच्या डोक्यावरनं, चेंडू मात्र जातोय सीमा पार. 6 धावांसाठी दुसऱ्या षटकाची एकंदरीत होते सांगता आणि दुसऱ्या षटकाची सांगता षटकारानं करतोय तो अर्थात यशवंत. जी खेळी त्यांनी क्वालिफायर नंबर 1 च्या सामन्यामध्ये या ठिकाणी साकारली, त्या खेळीची चुणूक निश्चितपणे या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये दाखवतो या मैदानावरती आपल्या बाबूशो 11 संघासाठी. मी तर म्हणेन बाबूशो 11 संघासाठी यशवंतचं मैदानावरती राहणं अतिशय महत्वपूर्ण. 21 धावा झाल्यात, 23 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू 23 धावा. लक्ष देऊ नाही का मी काय सांगतो त्याच्यावरती. उत्साहाचं वातावरण, दबावाची स्थिती दोन्ही खेळाडूंच्या डोक्यावरती. अतिशय प्रेशर असेल. बिग मॅच प्रेशर, बिग मॅच ऑफ दोडामार्ग लीजन लेक. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. एखादं षटक 2-3 धावांचं आणि या सामन्यात मी तर म्हणतो समाधान क्रिकेटर्स संघाला जर परतायचं असेल तर झटपट प्रतिस्पर्धी संघ अर्थात बाबूसो 11 संघाचे झटपट 2 ते 3 गडी हे बाद करावेच लागतील. जर ही जोडी जमली, ही जमलेली जोडी जर भागीदारी कायम राखली तर या सामन्यात सहजगतीने विजय प्राप्त करेल तो बाबूसो 11 संघ. नवीन षटकाची झाली सुरुवात. ऑन ड्राईव्हचा एक देखणा फटका, मैदानालगतचा फटका गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, देऊन जातोय तर या फटक्यातून 2 धावा. 2 धावेने धावसंख्या येऊन पोहोचली ती अर्थात 23 धावांच्या टप्प्यावरती आणि अजून एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. मारलाय फटका, गेलाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे. यावेळी मात्र केवळ एकेरी धावेवरती समाधान मानतोय तो अर्थात फलंदाज. आताच्या चेंडूवरती जर षटकार लगावला तर एकनाथ धरणे यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक दादूसाठी. पुल केलाय, गेलाय चेंडू निश्चितपणे जातोय तो अर्थात सीमित क्षेत्रामध्ये. 85 खूण 2 धावांचे आणि या 2 धावेने धावसंख्या येऊन पोहोचली ती 26 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत. सन्मान्य दोडामार्ग तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. विनंती असेल साहेबांना आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य ओतारी सर यांचं आगमन होत आहे, पोलीस निरीक्षक यांचंही मनापासून स्वागत.
10 बॉल 13. सात हवे. 9 बॉल. 9 बॉलात 7. सात बॉल 6 रन. 7 बॉलात 6 हवे. सहा बॉल 6 रन हवे. यशवंत तो संतोष आहे पाच बॉल 6. टाय झाली तर सुपर ओव्हर. वाईड बॉल. 5 बॉल 5. वाईड बॉल. तीन हवे 3.
4 बॉल 3. तीन बॉल 3. विजेता ठरतोय बाबू शो 11. बॉक्स दे दो गाड़ी खाया